शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी 1 मार्चपासून चौथऱ्यावरील तेलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं हे बंधनकारक करण्यात आलं। शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आलाय। शिंगणापूर चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे, मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्यानं देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असं तेल स्वीकारलं जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाणार आहे। प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। उमर, खरं तर अशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते बऱ्याच देवस्थानाच्या ठिकाणी घेण्यात येत आहेत आणि त्याचं कारण एकच आहे की मूर्ती असेल किंवा शिळा असेल त्याची झीज होऊ नये, असाच निर्णय आता शिंगणापूरच्या देवस्थानाच्या संदर्भात सुद्धा घेण्यात आला आहे। नक्कीच विक्रांत सर, शनी शिंगणापूर शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी 1 मार्च पासून चौथऱ्यावरील तेलाभिषेकसाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे शुद्ध रिफायनरी खाद्यतेलाचेच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे। कारण प्रामाणिक खाद्यतेलामध्ये केमिकलचा अंश नसल्याने ते वापरण्यास किंवा खाण्यासाठी चांगले असते, त्याचे साईड इफेक्ट होत नाहीये। मानके प्रमाणित नसलेल्या तेलात पॅराथिन सारखे केमिकलचे अंश असतात, त्यामुळे तेलाचे विपरीत परिणाम होऊ शकतात। त्यामुळे देवस्थानने हा निर्णय घेतलेला आहे। शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आला आहे। शनी शिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे, मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका असल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी देखील पाठवले जाणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद उमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांचं।